हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेतच राहा. आज आपण इथे ना मस्त अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी बघतोय. तर त्यासाठी बघा, आपल्याला इथे पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ. आता त्यानंतर यामध्ये मी घातलेले आहेत शेंगा. शेवग्याच्या शेंगा आहेत, स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या आकाराचे तुकडे करून आपल्याला ह्या शिजवून घ्यायच्यात. आता खूप जास्त शिजवायच्या नाही आहेत, एक 70 ते 80% आपल्याला ही शेंग शिजवून घ्यायची आहे. तर इथे बघा, साधारण 5 ते 7 मिनिटं मीडियम फ्लेमवर मी ही शेंग छान शिजवून घेतली. आता शेवग्याच्या शेंगा छान शिजलेल्या आहेत. आता आपल्याला यासाठी फोडणी द्यायची आहे. तर त्यासाठी 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर यामध्ये मी जिरं घातलेलं आहे. अर्धा चमचा जिरं घातलं आहे. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे. त्याचबरोबर 1 चमचा मी यामध्ये कांदा लसूण मसाला घातला आहे. अर्धा चमचा हळद घातली आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा धने पावडर घातली आहे. अर्धा चमचा जिरे पावडर घालायचे. हे सगळे मसाले मंद आचेवर छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, परतून घ्यायचे आहेत. आता हे मसाले घालत असताना गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवायची, जेणेकरून मसाले जळणार नाहीत. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे. आता या वाटणामध्ये मी 1 मीडियम आकाराचा कांदा, त्याचबरोबर खोबरं घातलेलं आहे आणि आलं लसूण कोथिंबीर घालून आपल्याला हे वाटण करून घ्यायचे. न भाजता वाटण केलेलं आहे. आता हे सगळं वाटण छान मसाल्यांबरोबर परतून घ्यायचं आणि त्यानंतर शिजवलेले आपल्याला यामध्ये शेंगा घालून घ्यायच्यात. आता शेंगा आपल्या 70 ते 80% शिजलेल्या आहेत. त्यामुळे हे रस्सा भाजी करायला किंवा शेवग्याची ही भाजी करायला खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी झटपट तयार होते. चवीला 1 नंबर लागतो हा शेवग्याची करी म्हणू शकता तुम्ही. तर बघा, एक 5 ते 7 मंद आचेवर छान उकळू द्यायचं आणि इथे बघा आपला मस्त असा छान झणझणीत गावरान असा शेवग्याचा रस्सा खाण्यासाठी तयार झालेला आहे. तुम्ही रंग बघू शकता, 1 नंबर रंग आलेला आहे. त्याचबरोबर कन्सिस्टन्सीसुद्धा अगदी परफेक्ट आहे. खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि मस्त असा हा गावरान शेवग्याचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे. आता माझ्याकडे कोथिंबीर घरामध्ये नव्हती, संपली होती, म्हणून मी कोथिंबीर नाही घातली. तुम्ही कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घाला आणि मस्त गरमागरम ही शेवग्याच्या शेंगेची भाजी सर्व करा. ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर 1 नंबर लागते. चपातीबरोबर खूप छान लागते आणि भाताबरोबर तर खूप छान लागते. तर त्यासाठी तुम्ही हा शेवग्याच्या शेंगेचा रस्सा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. अशा पद्धतीने इथे आपली मस्त गावरान अशी झणझणीत शेवग्याच्या शेंगेची भाजी खाण्यासाठी तयार आहे की नाही? झटपट तयार होते आणि त्याचबरोबर चवीलाही अप्रतिम लागते. तर अशा पद्धतीने ही गावरान शेवग्याच्या शेंगेची रस्सा भाजी किंवा कालवण करी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशा झणझणीत आणि छान चमचमीत रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. तोपर्यंत छान राहा, मस्त मस्त रेसिपी ट्राय करून खात राहा. बाय बाय.